नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओंकार आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल शेतकरी ओंकारमध्ये. मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण कोंबडीला कमीत कमी 10 दिवस अशा प्रकारे घरी आतमध्ये बांधून ठेवणार आहोत, जेणेकरून कोंबडी जास्त फिरणार नाही, ज्यामुळे पिल्लांना पण कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही. आणि 10 दिवसात पिल्ले थोडे मोठे झाल्यानंतर बाहेर त्यांना कसलाही धोका होणार नाही. मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं पिल्ल्यांचं 10 दिवसापर्यंत नियोजन राहील. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही आपली एक छोटीशी परसबाग आहे, ज्यामध्ये आपण वांगी, त्याचप्रमाणे टमाटर अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो. टमाटर आपण कारली ज्याप्रमाणे लावतात त्या प्रकारे वेल जातील अशा पद्धतीने लावले आहे, ज्यामुळे पिल्ल्यांपासून किंवा कोंबड्यांपासून त्यांना कसलाही धोका होणार नाही. बघू शकता मित्रांनो, दोऱ्याच्या साहाय्याने अशा प्रकारे कुंपण करून त्यांना वेल जाईल अशा पद्धतीने लावलेलं आहे. ते मित्रांनो 6 फूट उंचीपर्यंत गेलेले आहेत, पाहू शकता. टमाटर पण लागून झालेले आहेत आणि हे मिरच्या लावलेल्या आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आपली छोटीशी परसबाग आहे. ह्या परसबागेत मित्रांनो बघू शकता, एकही प्रकारचा गवत किंवा कचरा दिसणार नाही तुम्हाला. ते सर्व पिल्ल्यांनी खाऊन टाकलेलं आहे. वांगी पाहू शकता मित्रांनो लागत आहेत. कोणत्याही प्रकारचा कचरा नाही मित्रांनो, संपूर्ण कचरा पिल्ल्यांनी फिनिश केलेला आहे. अगोदर मित्रांनो आपल्या वांग्यांवरती वांग्यांची पाने कुरतडणारी किडे तयार झाली होती, ज्यामुळे संपूर्ण वांगी दिसायला खराब लागत होती. आणि जेव्हापासून पिल्ले तिथे चरायला लागले तेव्हापासून मित्रांनो ते किडे वगैरे सर्व त्यांनी खाऊन टाकले, ज्यामुळे आपली वांगी चांगली झाली. त्याच्यामध्ये नाकतोडे होते ते पण खाऊन टाकले. इथं मित्रांनो आपली पालक टाकलेली होती, संपूर्ण पालक खाऊन टाकली. ह्याच्यामध्ये असणारे सर्व विषारी कीटक, ज्यामुळे आपल्या भाजीपाल्यांना त्रास होतो, त्यांना पिल्ले आवडीने खातात. अशा प्रकारे कोणतेही रासायनिक खताची किंवा औषधाची आपल्याला गरज लागणार नाही. इकडे पाहू शकता मित्रांनो, पिल्ले आपल्या शेणखतामध्ये उकरून किडे वगैरे खात आहेत. हे आपलं शेणखत आहे म्हशीचं. इथं मित्रांनो दिवसभर ते चरत असतात. आणि हा मित्रांनो आपला कोंबडा, याला बिमारी झाली होती, तो आता बरा झाला. खूप 3-4 दिवस तो आजारी होता, आता बरा झाला पूर्ण. तेव्हाच बरा झाला होता 3-4 दिवसानंतर. अशा प्रकारे आपण साड्या लावलेल्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.